काय सांगा एकंदरीत आज तुम्ही शांत आवश्यक प्रवास बंद करा. विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका मांडणार? मी प्रथम पहिलेच माझी आजचा दिवस असल्या कारणानं आपल्याशी हितगुज करण्यासाठी आणि विशेषतः नेमकी माझी भूमिका विरोधी पक्षनेता म्हणून नेमकी काय असावी. एक विरोधी शब्दप्रयोग असतो म्हणजे विरोधच करायचा असा त्याचा अर्थ होत नाही. चुकीच्या माध्यमातून कामावर अंकुश ठेवण्यासाठी सत्तारूढ पक्षाला जागे करण्यासाठी आमची भूमिका असणार आहे. मला याचे भान आहे की आम्ही महायुतीमध्ये राज्यात काम करीत आहोत. त्यामुळे आणि महायुतीचे जे पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष तेच पक्ष इथं आहेत. भारतीय जनता पक्ष आहेत, आम्ही आहोत आणि एकनाथ शिंदेची बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळं आमच्या बोलण्यानं महायुतीच्या कोणत्याही त्याच्यावर परिणाम होऊ नये, कोणत्याही वाच्यतेने. पण हे नागरिकांची महानगरपालिका आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ह्या शहरामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याचं एक ठोस एक आपल्याकडे विजन पाहिजे. मग तुम्ही नाहक अनावश्यक मोठे प्रकल्प कशासाठी करायचे, कोणते करायचे, प्रायोरिटी कशाला द्यायची. मुळात ज्या पद्धतीने जो पाणी पुरवठा बाबतीत विस्कळीतपणा आहे, पर्यावरणाच्या संदर्भात एकदम म्हणजे ठाम भूमिका नाहीये, नदींची गटारं होत चाललेली आहे, शिक्षण व्यवस्था काही शिक्षणाच्या संदर्भात ठोस उपाययोजना करून शिक्षण तज्ज्ञ माणसांची एक समिती नेमून पुढच्या 15 वर्ष व 20 वर्षाचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पाणी पुरवठा विस्कळीत आहे, पर्यावरणाच्या संदर्भात मी बोलल्याप्रमाणे आहे, STP प्लॅन आपल्याकडे कमी आहे, सांस्कृतिक धोरण निश्चित नाहीये, क्रीडा धोरण निश्चित नाही, क्रीडा प्रबोधिनी असावी. पूर्वी कोंडे साहेब होते, त्यांनी क्रीडा प्रबोधिनी निर्माण केली होती, तर चांगले खेळाडू तयार झाले होते. या सर्व गोष्टीचा एक मॅप तयार केला पाहिजे पुढच्या 5 आणि माझ्या पुढच्या 5 वर्षामध्ये माझं शहर कसं असणार आहे याचं सत्ताधारी पक्षांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बरोबर सर्वांना घेऊन हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे हितगुज करण्यासाठी मी आपल्याशी आज चर्चा केली. काल परवा एक महानगरपालिकेमध्ये एक भाजपचे उपाध्यक्ष असलेले पदाधिकारी ते ठेकेदार आहेत आणि त्यांनी महिला उपायुक्त यांना शिव्या केल्याची घटना आहे किंवा दादागिरी केल्याची घटना घडलेली आहे. काय सांगा त्या संदर्भात? मी निश्चित माहिती घेईल, परंतु जर हे कृत्य झालं असेल तर ते अत्यंत हिंसकारक आहे. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे त्यांच्या पाठीमागं कोणतरी आहे, त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. महानगरपालिका म्हणजे काय दादागिरीचा अड्डा नाही आणि ठेकेदार म्हणजे हे काम घेण्यासाठी आलेले असतात. ते काय मालक म्हणून वावरत असतील त्यांचाही कायदेशीररित्या बंदोबस्त करणं गरजेचं आहे. परंतु मी माहिती घेतलेली नाही, मला ते कोण पवार ते पण माहित नाही, पण मी माहिती घेईन त्यावर मी भाष्य करेल. एकंदरीत आपण मगाशी म्हणालात की जे काही वाढीव काम असतील किंवा ज्यामध्ये भ्रष्टाचार झाला असे काम असेल त्या कामाची तुम्ही पाहणी करणार आहात, तर अशा अधिकाऱ्यावर काही कारवाई होईल काय वाटतंय? नाही, मुद्दा असा आहे की एक तर प्रकल्प घेतलाय, तो प्रकल्प पूर्ण अवस्थेत जाण्यासाठी किती कालखंड तुम्हाला दिला होता, त्या कालखंडात ते पूर्ण झालंय का? नाही झालं तर त्याच्यावर काय कारवाई केलेली आहे? आणि मग ते खर्च का वाढलेला आहे? खर्च वाढलेला तर त्याच्यामुळे वाढला असेल तर त्याच्यावरती जबाबदारी. या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन मी केल्याशिवाय राहणार नाही, वेळ लागेल पण गप्प आहे मी. प्रशासनाला आपण असं लेखी मागणी करणार आहे. आता कसं सुरुवातच नाही झाली, अजून समित्या होतील. आपण त्या समितीचं वाटप झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं कारभाराला सुरुवात होईल. जिल्हा परिषदेला तुमच्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या, पालिकेतल्या मागच्या 8 वर्षातील प्रशासकीय आपण ते विसरून जाऊ नव्या. आता हरित क्षेत्रावरून जनसामान्यात खास करून प्राधिकरण चिंचवड भागात खूप नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यांना तुम्ही काय आश्वासन द्याल आजच्या कशाबद्दलचा असंतोष? हरित सेतू अर्बन सेल. अच्छा, ओके ओके. हा, ह्यांनी स्वतःचे सेतू बांधण्यामध्ये जास्त वेळ घालवला, त्यामुळे ते हरित सेतू बद्दल मी रितसर माहिती घेईल. मी त्या संदर्भात आता भाष्य केलं होतं की कोणतेही रोड करत असताना केवळ डीपी मध्ये पाहून ते तर कराच, परंतु ट्रॅफिक जी लोक आहेत त्यांचे काही तज्ज्ञ समिती नेमून त्यांचे विचार, काही तज्ज्ञ माणसं ह्या शहरात विनामूल्य सल्ला देण्यासाठी तयार आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपये सल्ल्यासाठी देण्याची काही गरज नाही. त्यामुळे तो निश्चित मी त्याच्यावर आपण थोडा अभ्यास करेल. मला पण देखील त्यातलं थोडं माहिती नाहीये, जास्त चांगल्या प्रकारची नाही टेक्निकल,
ती माहिती घेऊन त्यावर मी तोडगा निश्चित करेन. एक साहेब, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला पण माहिती आहे खेडगाव वालेकरवाडीचा प्रश्न आहे. 4 ते 5 इलेक्शन तुमचा रिंग रोड हटवला जाईल आणि प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, हा मुद्दा प्रत्येक इलेक्शन मध्ये असतोय. त्यावेळेस तुम्ही ताणून धरून तो मार्गी लावाल. नाही, तुम्ही म्हणता ते अत्यंत बरोबर आहे. कारण का मी लहान असल्यापासून म्हणजे आता विचार करा, म्हणजे ते रिंग रोड ऐकतोय मी. आता ते म्हणजे ते पूर्वी गाणं होतं ना, रिंग 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 जाते, आता ते तशी गाणी म्हणायची वेळ आलेली ती. त्यामुळे ते मुद्दा असा येतो की त्याच्यावर खूप लोकांचं बरेच लोक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अजूनही ते भीतीच्या खाईमध्ये आहेत आणि त्याचं भांडवल प्रत्येक निवडणुकीत केलं जातं. किमान पुढच्या निवडणुकीत त्याचं भांडवल होऊ नये त्यासाठी आम्ही काळजी घेऊ आणि निश्चित त्यावर तोडगा काढू. वायसीएम मध्ये मेडिकल जे आहे तिथं जो गोळ्या औषधं वाटप केला जातो, तिथं समजा डॉक्टरांनी तुम्हाला 2-4 ते औषधं लिहून दिलेली असतील, पण ते गोळ्या भांडार विभागात गेल्यानंतर ते तुम्हाला 1 किंवा 2च गोळ्या देतात, बाकीचं बाहेरचं देतात, बाहेर घेऊन या म्हणून. तसा प्रकार चालू म्हणजे गोळ्या औषधं उपलब्ध असून सुद्धा ते देत नाही. आता ते पहिली गोष्ट ते डॉक्टर आहेत का मालक येते शोधलं पाहिजे. मी आता ते माहिती घेईल, कारण का मी आता तुम्ही म्हणताय बरं झालं सुचवलं, मी त्याची काळजी घेईल. भविष्यामध्ये असं काय होणार नाही त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल. शेवटचा प्रश्न, अजितदादांच्या नंतर खऱ्या अर्थानं जिल्हा आपल्या ताब्यात आलाय. म्हणजे आताच्या आपण जर पंचायत समित्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक बघितल्या आणि मावळ तर पूर्णपणे राष्ट्रवादीने जिंकलेला आहे. दादांना एक चांगल्या प्रकारे श्रद्धांजली मतदारांनी दिलेली आहे. आपली भावना काय? ते काय कधी कधी गड येतो पण सिंह जातो. त्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला तो आनंद व्यक्त करण्यासाठी महानगरपालिकेत मिळालेलं अपयश आणि ते जिल्हा परिषदेने मिळालेलं यश यात आता दादा असते तर खूप त्यांना निश्चितपणे आनंद झाला असता आणि खूप त्यांना हायसं वाटलं असतं. पण त्यांच्या रूपानं आता गेलेली व्यक्ती कधीच पुढे परत येत नसते. त्यांना मी तर म्हणेल तर अजितदादांचं स्वप्न मी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांचं तेथील आमच्या आमदारांचं मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही खऱ्या अर्थानं अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे म्हटलं तर काटेरी पद आहे, म्हटलं तर मानच आहे. भाऊसाहेब भोईर विरोधी पक्ष नेते झाले म्हणून अनेक पत्रकारांपासून सर्वसामान्यांमध्ये एक हास्याचं वातावरण आहे. हल्ली विरोध करायचं म्हटलं, खास करून भाजपच्या सत्तेच्या विरोधात तर विरोधी पक्षनेत्याला खूप भीती वाटते. भाऊसाहेब भोईर ज्यांना माहिती आहे त्या लोकांना भाऊसाहेब भोईर आता विरोधी पक्षनेत्याचं चार्ज घेताना काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीने तुमची भूमिका निभावाल? नाही, एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे पण मंडळी आहेत. अण्णा बनसोडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे काम करीत आहोत. परंतु भ्यायचं नेमकं कुणाला हा मोठा प्रश्न आहे. कुणाला भ्यायचं? भिणारी भीती दाखवण्याची यादी असेल तर मला सांगा, त्यांची नाव घेऊन मी सांगतो. नाही, पण भाऊसाहेबांचं शहरामध्ये ओळख आहे की निर्भीड व्यक्तिमत्व आणि अनुभवी आहे. 100% मी निर्भीड असण्यापाठीमागं त्याचं कारण का की म्हणजे मी आयुष्यात कधी चुकीच्या कामांना महत्व दिलं नाही, स्वतः देखील चुकीच्या कामाला प्राधान्य दिलेलं नाही. ती नैतिकता आपल्या अंतर्मनामध्ये असेल तर तो माणूस तो कधीच कुणाला भीत नाही. आणि निश्चितपणे मी कला क्षेत्रामध्ये देखील आहे, त्याचं देखील भान ठेवेन, त्याचं देखील पावित्र्य ठेवेन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये चुकीचं असेल तर किती कुणी कोणत्याही पक्षाचा आणि किती कुणी मोठा नेता असेल तर मी ते कदापि त्या गोष्टी होऊ देणार नाही. आणि निर्भीडपणे मी माझं लहानपणापासून मी निर्भीडच आहे.